वाळूचे कण हातातून निसटून चालले. लवकर काहीतरी कर, नाहीतर त्याच वाळूचा कण होशील. चिक्कार पैसे जमले ना की आपण तुझं लगीन करून टाकूया. पण लग्न करायला एक मुलगा सुद्धा लागतो. मी मुलगा बघून ठेवलाय. राजन ताई शेट्टे. तुम्ही सांगितलेल्या पत्त्यावर मी जाऊन आलो, पण तिथं तोतापुरी आंबेवडं कुलूप होतं. तुझ्यासाठी चहा घेऊन आले आणि तू काय? अगं तुला शोधत शोधत इकडे आलोय. असं एका जागी उभं राहून बरं शोधतात तरी तुमच्या. जानकी मला थोडं बोलायचं आहे. काय? पण तिकडे काय झालं ते सांग. बाकी काही नाही ऐकायचं मला. सांगतो. डहाणूला किल्लेदारांची कुठली फॅक्टरी आहे का? त्यांच्या 10 ठिकाणी फॅक्टरी आहे. तुझी सोय कुठे लागली सांग ना. डहाणूला त्यांच्या फॅक्टरीमध्ये हिशोबनीस म्हणून कामाला घेतलंय. 4000 रुपये पगार आहे. राहायला खोली पण देणार आहेत आणि भत्ता सुद्धा. देवच पावलं म्हणायचा. बघ ना, कधी काहीच नव्हतं आणि आता मिळालं तरी एवढं. आणि महत्वाची गोष्ट तर पुढे आहे. अरे जरा थांब, मी देवासमोर साखर ठेवून येते. थांब. जानकीसाठी मुलगा शोधतोय आम्ही. लग्न करायचं ना तिचं. काय रे, तू का नाराज झालास? काय नाही, असंच. या ठराविक वयामध्ये मनातलं कितीही लपवून ठेवलं तरी डोळ्यात दिसतं. म्हणजे? अरे म्हणजे खोटं बोलताना डोळे तरी बंद करत जा. जानकी बद्दलचं प्रेम दिसतंय त्यात. साहेब मला आवडते ती. मग काय, उडवून टाकायचं पार. अरे असं आत्याबाई म्हणत होत्या. मुलगाही आता कमवता झालाय, मुलगी सुद्धा सुस्वरूप आहे. मग तुम्ही काय म्हणालात? मी म्हणालो आमचा मुलगा गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे. तुम्ही मुलीला विचारा. साहेब तुम्ही देव माणूस आहात. पण या देवाला नैवेद्यही द्यावा लागतो. तुझ्या या लग्नामध्ये माझाही स्वार्थ आहे. कसला स्वार्थ? माझ्या पुतण्याच्या चेहऱ्यावरचं सुख. साखर. काय स्वप्न लग्न पाहतोय की काय? नाही का, जरा विचार करत होतो. तोंड गोड कर. आणि आता नुसती स्वप्न नाही पाहायची, खूप कष्ट करायचे. आता पहिले जाऊन आईला घेऊन येतो आणि एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतो. हा चालेल. म्हणजे तू नोकरीला गेला की मी त्यांच्या जवळ बसत जाईल. तू तिच्याजवळ असलीस तर ती बिना औषध पाण्याचीच बरी होईल. माझ्या आईला तू खूप आवडते जानकी. आता एवढं सगळं चांगलं चाललंय तर पांडुरंग करो आणि माझे आई बाबा लवकर इकडे ये. त्याची काळजी तू नको करूस. मीच तुझ्या आई वडिलांना शोधून काढतो. अरे पण कसं, आता 4-5 दिवसात तुझी नोकरी चालू होईल ना, मग तुला कसला वेळ राहतोय? यावर एक पर्याय आहे. काय? वाकनीस साहेब. अगं खूप मोठा माणूस आहे तो. आता देव माणूसच म्हण ना. तू त्यांनाच विचारून बघ ना. आत्याबाई साहेब सुद्धा मला हेच म्हणाल्या होत्या. मग मी त्यांना विचारावं का? आजच विचार. आणि मला असं वाटतंय वाकनीस साहेब हे काम नक्की करू शकतील. हो का? मग जाऊ मग मी त्यांच्याकडे. मी आलेच. वाकनीस साहेब, थोडं बोलायचं होतं. थोडं कशाला, भरपूर बोल. थोडं बोलून धड तब्येतीची विचारपूस पण करता येत नाही. राजन खूप खुश होता. म्हणाला तुमच्याचमुळे झालंय सगळं. माझ्यामुळे कसलं, सगळं तुझ्यामुळे झालंय. माझ्यामुळे कसं? हो, अगं तूच तर शब्द टाकला होता ना आत्याबाईंकडे. त्यांनीच बजावलं मला. अजून एक काम कराल का माझं? म्हणजे
मला राजन म्हणाला की ते काम तुमच्याशिवाय कोणीच करू शकत नाही. तू फक्त काम सांग, झालंच म्हणून समज. हे जर काम तुम्ही केलं ना तर माझ्या विठोबा बरोबर तुम्हाला पण मी रोज नमस्कार करत जाईल आणि तुम्ही सांगाल ते करेन, हा शब्द आहे माझा. काय बोलतेस? त्या विठ्ठलाच्या पायाखालची वीट व्हायची सुद्धा आमची लायकी नाही आणि एवढ्याशा कामासाठी तू त्याच्या बरोबरीला नेऊन बसवतेस. जो कोणी माझ्या आईबाबांना शोधून काढेल तोच माझा विठ्ठल. तू काही काळजी करू नको, मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. मग तर झालं. हा माझा शब्द आहे तुला. जानकी, काय झालं? मी जर माझा शब्द पाळला तर तुलाही तुझा शब्द पाळावा लागेल. कोणता शब्द? इतक्यात विसरलीस? आत्ताच म्हणाली होतीस ना, तुझ्या आईबाबांना शोधलं तर तू माझ्या म्हणण्याप्रमाणे वागशील. हो, विठोबाची शपथ, मी सगळं तुमच्या म्हणण्याप्रमाणे करीन. गंमत केली. काळजी करू नकोस. तुझ्या आईबाबांना शोधण्याची जबाबदारी आता माझी. जा. एक बोट पकड. हा, मला वाटलंच होतं तू हे बोट पकडशील म्हणून. म्हणजे आपले आई बाबा नक्की परत येणार. ते कसं? अरे, वाकणी साहेबांशी बोलले ना तेव्हा ते म्हणाले की तुझ्या आई बाबांना मी नक्की परत आणतो म्हणून. आई बाबा आल्यावर राहणार कुठं? तुला म्हंटल ना, आपण एक छोटंसं घर घेऊ आणि त्यात 4 जण मिळून राहू. किंवा गावालाच परत जाऊ ना. गावाला जाऊन काय करणार आहेस तू? राघोबा शेटने आपलं शेत पण बळकावलं. राघोबाच्या तर एक दिवस नाही ना त्याला शेताच्या बांधावर फोडलं तर नावाची जानकी नाही मी. हा, मी पण त्याच्या डोक्यात दगड घालणार. अरे वा, अरे माझ्या वाघा. आणि नंतर आयुष्यभर दगडी फोडत राहणार ना जेलमध्ये. आणि मग सैन्यात कोण जाणार रे? त्या राघोबाचा पोरगा. आधी मला शाळेत जाऊ दे, मग जाईन सैन्यात. आता आत्याबाई साहेब म्हटल्यात ना तुला शाळेत घालणार म्हणून. मग असं सारखं सारखं विचारू नाही. मग कधी घालणार आहे मला शाळेत? ये, जास्त प्रश्न विचारू नको. एक तर इथे राहायला दिलं हेच खूप समज. दिवसभर मला इथं काही काम नसतं, मग तुम्हाला काहीतरी काम दे. तुला काम हवंय? करणार का? तिकडे जायचं आणि गपचूप मांडी घालून शांत बसायचं, एक काही प्रश्न न विचारता. करणार? जा जा. पण हे ठरवणार कोण की आपल्या हातात किती वेळ राहिलाय? अमुक 1 तारीख अशी कुठलीही डेडलाईन भवानी माईना आपल्याला दिलेली नाहीये. नरसिंहाच्या गादीत घुसलेलं ते पंख्याचं पातं तुम्ही पाहायला हवं होतं. मग कळली असती तुम्हाला डेडलाईन. सत्याबाई, या घटनांकडे आपण अपघात म्हणून बघावं किंवा निव्वळ योगायोग. काठावर बसून बुडणाऱ्या माणसाला हातपाय मार रे म्हणण्यासारखं आहे हे. तुमची तगमग मी समजू शकतो. माझी तगमग सोडा हो. त्याची तडफड पावत नाही हो. आधी तो गाडीचा अपघात, मग हा पंख्याचा अपघात. योगायोगांची मालिकाच लागली. कशी थांबवणार आहोत आपण? माझ्याकडे सगळा प्लॅन तयार आहे. सगळं व्यवस्थित होईल. फक्त साहेब तयार झाले पाहिजेत आणि फक्त तुम्हीच त्यांना तयार करू शकता. कशी तयार करू? त्या पंख्याचं प्रकरण झाल्यापासून कुणाशी बोलायला सुद्धा घाबरतो तो. एवढा पैसा आहे, इतकी सगळी माणसं भोवताली आहेत, काय उपयोग आहे वाकनीस? पैशातून उत्तमातल्या उत्तम डॉक्टरकडून ऑपरेशन करून घेता येईल, पण जगण्याची गॅरंटी नाही. त्यासाठी निरपेक्ष भावनेनं प्रार्थना करण्यापलीकडे आपण काय करणार? सगळे प्रयत्न संपल्यानंतर हे वाक्य येणं ठीक आहे. एवढ्यातच थकलात? आत्याबाई, थकणं मला माहिती नाही. नरसिंहालाही हारणं माहित नाही. मग लढाई सुरू होण्याच्या आधीच
अशी हार का पत्करली त्याने? कदाचित साहेबांना मृत्यू तर दिसला नसेल. वाकनेस, जो शब्द विचारात आणायला सुद्धा मी टाळतीये तो जिभेवर नाचवू नका. चुकीबद्दल माफ करा, पण मला असं म्हणायचं होतं की एवढ्या अपघातांनंतर सुद्धा साहेब वाचलेच ना. ती नर्मदेची पुण्यही त्याच्या पाठीशी आहे म्हणून. हो, पण आणखी किती दिवस राहणार तशीच? म्हणजे माझा विश्वास नाहीये, पण लोक म्हणतात की वर्षभरानंतर मृतात्म्याला गती मिळते, म्हणून तर आपण वर्ष श्राद्ध घालतो ना. आता नर्मदा वहिनींना जाऊन 4च महिने झालेत. मग असं समजायचं का की आपल्या हातात फक्त 6च महिने फक्त उद्याचाच दिवस आपल्या हातात आहे असं समजून कामाला लागा. समजलो. अमृताचं इथे पाणी ठेवलंय. अमृताताई, काय झालं? जानकी, आज बाबांच्या खोलीत काय घडलं माहितीये तुला? हो, दाम काका बोलले मला. त्यांनी तो तुटलेला पंखा सुद्धा दाखवला मला. गेले काही दिवस ना अशाच काहीतरी विचित्र घटना घडतायत ग. बरं, त्या का घडतात याचं उत्तर कुणाकडेच नाहीये. मला माहिती असं का होतंय ते. का होतंय? आणि अगं, तुला माहिती आहे तर तू सांगितलं का नाहीस इतके दिवस? ते असं सांगून नाही होत. त्यासाठी ते होम हवन यज्ञ वगैरे करावा लागतो. काय? अगं, बाबांच्या बाबतीत जे काही घडतंय ते आणि हे होम हवन याचा काय संबंध आहे? संबंध आहे अमृताताई, कारण आपल्या घराला भूतबाधा झालीये. खरंच अमृताताई, आमच्या घरी पण असंच झालं होतं. म्हणून तर आमची बैल गेली, शेत गेलं आणि आमच्या सगळ्यांवर ही वेळ आली. हेच चुकतं तुम्हा लोकांचं. आपल्या चुकांमुळे जे प्रश्न निर्माण होतात ना त्याला तुम्ही भूतबाधेचं कारण देता आणि त्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करता आणि म्हणूनच हे प्रश्न जास्त बिकट होतात. माझ्या बाबांनी अशी काय चूक केली होती की त्यांना हे सगळं भोगावं लागलं? माझी आई तर रोज पांडुरंगाची पूजा करायची, तरी तिच्या वाट्याला दुःख आलीच ना. आणि गण्याने तर असं काय केलं होतं की त्याला दगड फोडावी लागली? जानकी, अगं, तुझ्या घरच्यांच्या बाबतीत जे काही घडलं ना ते ते कोणाच्याही बाबतीत घडू शकतं. पण आमच्याच बाबतीत घडलं ना, त्याला काय म्हणाल तुम्ही? निव्वळ योगायोग. आणि माझ्या बाबांच्या बाबतीतही जे काही घडलं ना त्यालाही मी निव्वळ योगायोगच म्हणेन. आणि तू हे जे भूत भूत म्हणतेस ना ते कोणी पाहिलंय का? हो, आपल्या गावातल्या भवानी माईनी पाहिलंय ना. ती भवानी माई तर माझ्या डोक्यात जाते. कसले तरी तंत्रमंत्र करत असते उगाच आणि गावातल्या सगळ्या लोकांना घाबरवून ठेवते. तिच्यातनं झिंजा धरून एकदा गावभर फिरवलं पाहिजे तिला. असं नका बोलू अमृताताई. सगळी भूत घाबरतात तिला. पिंपळावरचं भूत, पारावरचं भूत, आंब्याच्या झाडावरची हडळ सगळे घाबरतात. तू घाबरतेस का? आधी नाही घाबरायचे, पण आमच्या घराच्या बाबतीत असं घडल्यानंतर खूप घाबरते.
जानकी, तुझ्या बोलण्याने मला दिलासा मिळण्याऐवजी जास्तच त्रास होतोय. आत्ताच्या जगात लोक अंधश्रद्धेला इतके बळी जाऊ शकतात. मोठ्या साहेबांची काळजी वाटते म्हणून बोलले मी. काय रे, एवढ्या रात्री काय काम काढलंय? आत्याबाई, थोडं बोलायचं होतं. या घरात बोलण्यासाठी तुला कधीपासून परवानगी काढायला लागली? विषय थोडा नाजूक आहे. कुठली गोष्ट तुझ्यापासून कधी काही लपवली गेली? मग बोल ना. आत्याबाई, नवसाईच्या पूजेच्या वेळेला दिवा विझला. दामू, आत्याबाई, तुम्हाला चांगलं माहिती आहे, कोणाला पटो वा न पटो, ज्या वेळेला आरतीचा दिवा विझला त्या वेळेला ज्याच्या हातात ताट असतं तो माणूस. दामू, देवाने तोंड दिले म्हणून वाटेल ते बडबडायचं नाही. आपलं बोलणं झालं या विषयावर पूर्वीच. आतेबाई, मला वाटलंच होतं तुम्ही चिडणार. मी कधी गोष्ट बोलणार नव्हतो, पण आज त्या पंख्याचं लपड झालं ना, त्यामुळे जीवाला हुरूर लागून राहिले. नाही त्या गोष्टींची संबंध जोडू नको. आत्याबाई, तुम्हाला चांगलं माहिती आहे, घरात जे काय चाललंय ते बरं नाहीये. बोल बाबा बोल, तूच एकटा बोलायचा राहिला होतास. ह्याच्यावर काहीतरी उपाय असेल की नाही? आम्ही काही हातावर हात ठेवून स्वस्थ बसलेले नाही आहोत. आमच्याच्याने जे जे होतंय ते प्रयत्न आम्ही करतोच आहोत. आत्याबाई, त्या तुमच्या गावच्या भावानी माईशी बोललात या बाबतीत? असं म्हणतात तिला पुढचं सगळं दिसतं. नाही, अजून नाही विचारलं, पण विचारू. तशी वेळ आली तर विचारू. आमचेही प्रयत्न चालूच आहेत. बघू, होईल काहीतरी. तू जा आता. आत्याबाई, अहो एवढ्यात कसं दामू काकांना जायला सांगताय तुम्ही? दामू काका म्हणजे या घरातलं सगळ्यात जुनं नौकर माणूस. अहो साहेबांना त्यांनी हातावर खेळवलंय. अहो यांच्याही शब्दाला या घरामध्ये मान आहे ना. तुम्हाला काय म्हणायचंय वाकनीस? मला असं म्हणायचंय, दामू काका, तुम्ही ज्या गोष्टी म्हणताय त्यातली कुठलीही गोष्ट साहेब गांभीर्याने घेत नाहीयेत. आम्ही सगळ्यांनी सांगून बघितलं, पण वाकनीस, साहेब तुमचं ऐकत नाही, मग कुणाचं ऐकणार? तुमचं नक्की ऐकतील साहेब. काय आहे, प्रत्येकाच्या बोलण्याला एक वजन असतं, आपुलकी असते. आता आत्याबाई आणि मी प्रयत्न करतोच आहे, पण साहेबांना तुमच्याबद्दल सुद्धा लढा आहेच ना. वाकनीस, कुठला विषय कुठे नेताय तुम्ही? मी बरोबर बोलतोय आत्याबाई. जे काम दुधारी तलवार सुद्धा करू शकत नाही ते काम एका छोट्या सुईने सुद्धा होतं. काय म्हणायचंय तुम्हाला? मला असं म्हणायचंय की दामू काकांनी साहेबांशी या विषयावर जाऊन बोलावं आणि या विषयाचं गांभीर्य पटवून द्यावं. वाकनीस, दामूला सगळ्याच गोष्टी माहिती आहेत असं नाही. माहिती नसले तरी चालतील, पण त्यांना हे माहितीये ना साहेबांचा जीव धोक्यात आहे म्हणून. मग बस, विषय संपला. दामू काका, तुम्ही साहेबांपाशी जा आणि तुमच्या मनामध्ये जे काही साचलंय ते मोकळेपणाने बोला. हा, या तुम्ही. वाकनीस, सगळ्यांनाच ही गोष्ट कळली आहे म्हटल्यावर नरसिंह चिडायचं तर नाही ना? साहेबांनी चिडावं म्हणून तर दामू काकांना पाठवलंय त्यांच्याकडे.
साहेबांनाही कळू द्या ना की रान चहूबाजूने पेटलंय ते. अगं नाहीये तिकडे कोणी. हो तिथे कुणीतरी आहे. ते सतत माझ्याकडे पाहतात. त्यांची नजर ना माझ्या भागावर आहे. तू जाऊन बघ तिथे कोण आहे. जा ना. अगं इकडे कोणीच नाही सुमिताई. आहे तिथेच आहे. मी पाहिले तू नीट बघ ना तिथे. नाहीये कोणी. अगं मी सगळीकडे पाहिलं सुमिताई, तिकडे कोणीच नाहीये. आहे का? मी स्वतः पाहिले आहे तिथे. खरंच नाही, तुला भास झाला असेल. तू झोप, मी आहे ना इकडे. तू झोप. झोप तू. तू झोप, मी आहे. कुठे? नाही मी आहे, तू झोप.